नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या बातम्या आता सविस्तर पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा लढा तीव्र झालाय. धनगर समाजाचं आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून नव्या समितीची स्थापना केली जाणार आहे. धनगर आरक्षणाच्या या लढ्याचा आढावा घेऊया या रिपोर्टमध्ये. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच धनगर समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसलंय. पंढरपुरात गेल्या 8 दिवसांपासून धनगर आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. याच उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय. यासाठी तातडीनं एका नव्या समितीचं गठन करण्याचे निर्देश देण्यात आले. शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र GR सरकारनं काढावा. तो GR कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा GRचा मसुदा कसा असावा, GR काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या 4 दिवसामध्ये बसेल आणि त्याप्रमाणे GRचा ड्राफ्ट ते तयार करतील. ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मक दृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी. आमचे सगळे लोक आणि पहिल्यांदा अशी बैठक झाली. मी तर एकदम आनंदी आहे की आमच्यात कुणाच्यात वाद विवाद न होता एकदम मुद्देसूद जणू काय वकीलच आम्ही आमचे आणलेत अशी आमच्या समाजाची लोक या बैठकीमध्ये बोलत होती. सरकारचे अधिकारी एकदम निरुत्तर झाले. ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत की आमची लोक कायद्याचे तज्ज्ञ आहेत अशा पद्धतीची बैठक आज झालेली आहे आणि आम्ही या बैठकीमध्ये समाधानी आहोत. समाधानी यासाठी आहोत की टाइम बाउंड कार्यक्रम दिला आहे. येत्या 8-10 दिवसामध्ये हे सगळे विषय परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आणायचे आहेत आणि तशा पद्धतीनं निर्णय झाल्यामुळं आता आम्ही उद्या आमचे जे उपोषणकर्ते आहेत, आमचे जे बहादूर गडी आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत. सरकारच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी ते आमच्यासोबत तिथं पाठवणार आहेत. आम्ही सरकारबरोबर काय चर्चा झाली हे उपोषणकर्त्यांना सांगणार आणि मग त्यांना ते पटलं का ते उपोषण मागं घ्यायचं का न घ्यायचं ते उद्या ठरेल. हे आम्ही तुम्हाला उद्या 11:30 वाजता सांगू. धनगर आरक्षणाचा नेमका वाद काय? धनगरांना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही समाजाची प्रमुख मागणी. यासाठी धनगर आणि धनगड समाज एकच असल्याचा दावा समाजाकडून केला जातो. धनगड जमातीचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश आहे. तर धनगर समाजाचा भटके विमुक्त क या प्रवर्गात समावेश आहे. तर केवळ नामसाधर्म्याच्या आधारे धनगरांना ST आरक्षण मिळू नये म्हणून राज्यातील आदिवासी समाजाकडून विरोध केला जातोय. दरम्यान कायदेशीर बाबींसोबतच धनगर आरक्षणाच्या लढ्याची राजकीय पार्श्वभूमी देखील तितकीच वादग्रस्त आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा लढा तीव्र झाला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं. त्यामुळे 2014च्या निवडणुकीत धनगर समाजाने भाजपला झुकतं माप दिलं. मात्र भाजपच्या विजयानंतरही आरक्षण न मिळाल्यामुळे फडणवीसांनाही विरोध पत्करावा लागला. राज्य सरकारनं टाटा सामाजिक विज्ञान संस्थांच्या माध्यमातून धनगर समाजाचं सर्वेक्षण केलं. धनगर किंवा धनगड एक आहेत की कसे याचा शोध घेण्यात आला. 2018ला TISनं सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. याच अहवालाच्या आधारे धनगर समाजासाठी 1000 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. मात्र धनगर समाजाची आदिवासी आरक्षणाची मागणी अपूर्णच राहिली. आता पुन्हा एकदा राज्य सरकारनं नवीन समितीची स्थापना करण्याचे निर्देश दिले. मात्र समित्यांचं गाजर दाखवून सरकारनं फसवणूक करू नये असा इशारा आंदोलकांनी दिलाय. आश्वासन बैठकीत काय झालंय हे अजून आम्हाला माहीत नाही. तुम्ही सांगताय, परंतु आता आमचे जे समिती शिष्टमंडळ गेलेलं आहे हे ज्यावेळेस येतील आणि ते काय सांगतील त्यावर निर्णय घेऊ. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही ST सर्टिफिकेट मागतोय, समिती नाही.
महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माझ्या जन्माला मावळांना माझी विनंती की आता जागे व्हा, उठा. सरकारनं आज आपल्याबरोबर आज आणखीन डबल धोकेबाजी केलेली आहे. जी 70 वर्षापासून चालू आहे ती आणखीन धोकेबाजी केली आहे. मी सरकारचा निषेध करतो. निषेध करून मी उद्यापासनं अन्नत्याग तर केलेलाच आहे मी, पण उद्यापासनं मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही जोपर्यंत ST आरक्षण देत नाहीत. मुख्यमंत्री आमच्याबरोबर इथं पंढरपूर नगरीमध्ये येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा उद्यापासून घेणार नाही. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे महायुतीची अडचण वाढलेली आहेच आणि त्यात आता धनगर समाजाचा विरोध ओढवून घेणं महायुतीसाठी फायद्याचं नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.